हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. शुभ सकाळ. आता मी बनवणार आहे मटकीची भाजी, मोड आलेली मटकीची भाजी. तीच दाखवते तुम्हाला इकडे. त्यासाठी हे 2 कांदे, 1 टॅमॅटो आणि शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे भिजत घातले होते मी ते वाटीमध्ये. आणि आता कढी तापवून घेते गॅसवरती. गॅस ऑन केलेला आहे आणि ह्या पातेल्यात मी आता सुकी भाजी करायची ना, म्हणून जरा गरम पाणी टाकते. मी सहसा गरम पाणीच टाकते भाज्यांमध्ये, त्याच्याने भाजीची चव खूप छान लागते. तर मग आता सगळं ऑन करून घेतलं, गॅस ऑन केला आणि कांद्याची तयारी करते. कांदा चिरून घेते येते. मी रात्रीची कांदा वगैरे मी रात्रीचा फ्रीजमध्ये ठेवत नाही चिरून, ते मला आवडत नाही तसं. ते मी सकाळीच कापून घेते. आणि आता तुम्हाला कांदे चिरताना दिसते. कांदे चिरून रात्रीचे फ्रीजमध्ये ठेवलं की वेगळाच वास येतो भाजीला. मग शक्यतो मी फ्रीजमध्ये कापून नाही ठेवत आणि सकाळी चिरते तो. आणि आता बघा कांदा टॅमॅटो सगळा चिरून मी टाकलेला आहे. आता मसाला टाकते. हा आमचा घरगुती मसाला आहे. 1 चमचा टाकते मी, कारण सुकी भाजी करण्याचा मग तेवढी भाजी बस होते. आता हे बघा, ही भिजवलेली मटकी मोड आलेली तुम्हाला दाखवते मी. आमच्या घरात सगळ्यांना आवडते ही मटकी खायला आणि सुकी. आणि त्यामध्ये ना शेंगदाणे कच्चे टाकायचे, त्याच्याने अजून चव वाढते. मग तेच मी आता मटकी इथे टाकून घेते. आणि भाकरी मग मी नंतर गरम गरम करते. मी फक्त भाजी करते. मला चहा पण करायचा असो, भाजी करून मी तेवढं जाते. आणि मग चहा वगैरे करून मी निघेन. आता चहा वगैरे तुम्हाला काही सांगणार नाही आहे, दाखवणार नाही आहे. तिथं सगळ्यांचं रुटीन असं सकाळचं. आणि आता मटकी अशी टाकून घेतलेली आहे मी. तर तुम्ही बघाल पुढे सुकी झालेली भाजी कशी झाली, ती कशी दिसते ती. कच्चे शेंगदाणे तुम्हीही टाकून बघा, एक वेगळीच चव लागते भाजीला. त्याने काय होतं, दाताखाली आले ना ते खूप छान वाटतात. आणि ते भिजवून घ्या तुम्ही. भिजवले ना तर आणखीन जास्त छान चव येते भाजीला. तर भिजवून मग भाजीत टाकायची आणि गरम पाणीच टाकायचं शक्यतो, सुकी जरी भाजी असली ना. कारण मग मटकी मग ती शिजली नाही तर मग खायलाच चव नाही लागत. म्हणून ती गरम पाण्यातच शिजवून घ्यायची. हे बघा, मी आता पाणी ओतते, म्हणजे ती शिजेल इतकी मटकी तेवढंच पाणी टाकते मी. जास्त पाणी नाही टाकत आहे, थोडंसं. आणि नंतर व्यवस्थित असं आपण हलवून घ्यायचं ते. आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं. 1 चमचा मीठ आणि 1 चमचा मसाला बस होतं भाजीला. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घ्या. कोणाकडे जास्त मीठ खातात, कोणाकडे कमी खातात. तर आमच्या घरात एवढं मीठ लागतंच, म्हणून मग तेवढं टाकते. आणि आता तुम्हाला मी दाखवते बघा, भाजी अशी ओलसर कशी झालेली आहे. त्यामध्ये मी कढीपत्ता टाकला आहे, तोच दिसतोय तुम्हाला इथे. मी कढीपत्ता टाकताना ते शूट करायचं राहिलं, तर कढीपत्ताही मी टाकला होता, त्याच्याने आणखी चव येते. आता ह्याच्यावरती मी झाकणार आहे, म्हणजे ते पाणी पूर्ण आटू देणार आहे. आणि झाकण झाकल्यानंतर आपली भाजी अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. तुम्ही ही घरी ट्राय करा. झटपट होते, पटकन होते आणि खायला पण खूप चव लागते. आणि हे बघा, मी घरी यायच्या आधी सगळी जेवायला बसली, एवढीच भाजी राहिली होती. सगळ्यांना खूप आवडली होती. माझी व्हिडिओ कुठून तुम्ही पाहता, माझे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया नव्या ब्लॉगमध्ये. बाय.